अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील घडलेली ही घटना म्हणजे धाडस, प्रेम आणि शौर्य यांचे एक उत्तम जिवंत उदाहरण आहे. येसगाव शिवारातील आहेर कुटुंबात घडलेला हा प्रसंग ऐकून कोणाच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. पण त्याचबरोबर माणसातील असामान्य धाडसाची साक्ष देखील ह्या व्हिडिओतून आपल्याला पाहायला मिळते. फक्त 4 वर्षाचा चिमुकला कुणाल आपल्या आईच्या मागे घराबाहेर पडला होता. काही क्षणातच ऊसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या भयानक बिबट्यानं त्याच्यावर झडप घातली आणि क्षणार्धात त्याला जबड्यात पकडून शेतात धुम ठोकली. रडत ओरडणाऱ्या नातवाचा आवाज आजोबांच्या कानावर पडला आणि पुढचा प्रसंग म्हणजे थेट चित्रपटात शोभेल असा थरार. मच्छिंद्र आहेर या आजोबांनी क्षणाचा विलंब न करता ऊसाच्या शेतामध्ये धाव घेतली. बिबट्याच्या जबड्यात अडकलेल्या आपला नातू बघून त्यांचा थरका बुडला असता, पण नाही, त्या वृद्ध माणसाने कोणतीही भीती न बाळगता थेट बिबट्यावरच झडप घातली. एका हातात ताकद तर दुसऱ्या हातात नातवासाठी प्रेमाचा असीम झरा. हाच तो क्षण होता जिथे एक आजोबा बिबट्यासमोर उभे ठाकले. बिबट्यावर जोरदार प्रतिकार करत त्यांनी नातवाला वाचवले. एवढेच नव्हे तर बिबट्याला देखील माघार घ्यावी लागली. आजोबांचे हे धाडस, संकट समय न थांबता दाखवलेली हिंमत आणि प्रेमाचं बळ आज लाखोंना प्रेरणा देत आहे. जखमी कुणालवर सध्या उपचार सुरू आहेत आणि संपूर्ण जिल्ह्यात मच्छिंद्र आहेर या नावाचा गौरव होत आहे. त्या आजोबांचं कौतुक होत आहे कारण त्यांनी आपल्या नातवाला त्या बिबट्याच्या जाबड्यातून वाचवलं. ही केवळ एक घटना नाही, हा एक संदेश आहे की प्रेमासाठी आपल्या लोकांसाठी एखादा सामान्य माणूस देखील असामान्य बनू शकतो. कोपरगावमध्ये बिबट्यांचा वावर वाढला असला तरी आजोबाने दाखवलेला हा सच्चा रिअल हिरोपणा प्रत्येकाला धाडस शिकवणार आहे. वन विभागाच्या उपाययोजना सुरू असल्या तरी माणुसकीचा हा थरारजनक विजय असून प्रत्येकाच्या मनात सलसलतोय. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या प्रतिक्रिया अवश्य लिहा आणि आपल्या SS स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.